सिनेमा जगात ऑस्कर मिळवणं हे सर्वच कलाकारांचं स्वप्न असतं. नुकताच ऑस्करच्या फीचर फिल्मच्या श्रेणीमध्ये 15 चित्रपट शॉर्टलिस्ट झालेत, ज्यात नीरज घायवन दिग्दर्शित होम बाउंड या चित्रपटाचा समावेश झाला. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने 16 डिसेंबर रोजी 12 श्रेणींसाठी शॉर्टलिस्ट जाहीर केली, ज्यामध्ये 86 देशांमधून फक्त 15 चित्रपट निवडले गेले. ऑस्कर शॉर्टलिस्टमध्ये होमबाउंडची निवड होणं हा भारतीय चित्रपट सृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. हा सिनेमा एका संवेदनशील आणि गंभीर अशा विषयावर भाष्य करतो. धर्माधर्मातील तेढ, जाती व्यवस्थेमुळे होतकरू आणि हुशार मुलांवर होणारा अन्याय, सामाजिक आणि आर्थिक विषमता, कोरोना काळात गोरगरीब यांच्यावर ओढवलेली भयानक परिस्थिती, त्यांना या परिस्थितीचा सामना करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, आर्थिक ओढाताण आणि एकूणच सांगायचं झालं तर ग्रामीण जीवनातील वास्तववादी परिस्थितीचे प्रतिबिंब या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं. ही कथा उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात घडणारी आहे. शोएब आणि चंदन हे दोघे बालपणीचे जिवलग मित्र असतात. विशाल हा दलित समाजातील होतकरू तरुण असतो, तर शोएब हा मुस्लिम जमातीतील तरुण असतो. दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची असते. दोघांनाही आपण पोलीस खात्यामध्ये भरती व्हावं असं वाटत असतं. ते तसं स्वप्न पाहत असतात, कारण सरकारी नोकरी लागल्यानंतर आपण जातीयवादातून मुक्त होऊ असं त्यांना वाटत असतं. या प्रवासामध्ये त्यांची भेट सुधा सोबत होते. सुधा ही दलित समाजातील तरुणी असते आणि उच्च शिक्षण घेऊन जातीयवादाच्या जाळ्यातून स्वतःला मुक्त करण्याचं ती स्वप्न बघते. तिची आणि चंदनची चांगली मैत्री असते आणि ती चंदनला शिक्षणाचं महत्त्व वारंवार पटवून देते. परंतु चंदन आणि शोएब यांचं पोलीस खात्यामध्ये भरती व्हावं असं स्वप्न असतं आणि ते दोघेही परीक्षा देतात आणि त्या परीक्षेत चंदन उत्तीर्ण होतो. त्यामुळे शोएब आणि त्याच्यामध्ये काहीशी वादाची ठिणगी पडते. त्यानंतर परिस्थिती वेगळी निर्माण होते आणि कथानकाला वेगळी दिशा मिळते. हा सिनेमा एक भावनिक आणि समाजमन जागृत करणारा आहे. ग्रामीण भागातील वास्तववादी परिस्थितीचे प्रतिबिंब या चित्रपटामध्ये आहे. तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतं हे बाई माणूसला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.